परळी नगर परिषद 1954 साली उभी राहिली आणि त्या काळात अध्यक्ष होते लक्ष्मणराव देशमुख, त्यानंतर गुरलिंगप्पा मेनकुदळे, नरहरराव देशमुख, प्रभुअप्पा हलगे, मरहूम ताज खान, रामकिशनजी जाजू, अशोक सामत, विजय प्रकाश तोतला. हे लोक दिखावा करायला नव्हते, हे लोक खऱ्या अर्थानं काम करायला होते. या काळात शहरात मोंडा मार्केट उभा राहिला, थर्मल पॉवर स्टेशन आलं, पिण्याच्या पाण्यासाठी नागापूर डॅम आला, शिक्षणासाठी वैद्यनाथ कॉलेज आला, मिनी MIDC आणि पॉवरलूम उद्योग सुरू झाल्यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळाली. गरिबांसाठी रोजगार वाढला, रेल्वे मार्गामुळे व्यापार वाढला, पोलीस वसाहत, वीज वितरण केंद्र, वडार समाजासाठी भूखंड, जिजामाता बाग, नटराज रंगमंदिर, वाचनालय, राणी लक्ष्मीबाई टावर, नवीन बस स्थानक, भाजी मार्केट, ग्रामीण रुग्णालयाची इमारत, तसेच आंबेवेस, गणेश पार्क, इस्लामपूर, पद्मावती गल्ली, वैद्यनाथ मंदिर परिसर, तळते मोंडा, रेल्वे स्टेशन रोड या भागांमध्ये रस्ते, नाल्या, प्रकाश व्यवस्था सगळं पूर्ण झालं. ही कर्तृत्वाची साक्ष देणारी कामं, परळीला आदर्श नगर परिषद बनवणारी कामं, स्वातंत्र्यानंतर झालेली ती प्रगती केवळ काँग्रेसच्या काळात. 2000 नंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रयत्नांनी परळीचं नाव पुन्हा राज्यात उजळलं. पण त्यानंतर जे झालं ते अंगावर काटा आणणारं होतं. 2011 साल आलं आणि जणू परळीच्या विकासाला उतरती कळा लागली. काका पुतण्यांचं राजकारण असो की भाऊ बहिणींचं वर्चस्वाचं राजकारण असो, सत्ता आली पण काम कागदावरच. कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, बँकेतील ठेवी सगळं स्वार्थासाठी वापरलं गेलं. 2016ला पुन्हा तेच लोक आले आणि सुरू झाला कोट्यावधींचा खेळ. 2019 मध्ये तर हुकुमशाहीचं राज सुरू झालं. ठेकेदारांसाठी कमिशन, नगरसेवकांसाठी पैसा आणि जनतेसाठी फक्त आश्वासनं. आणि परिणाम, रस्ते खड्ड्यांनी भरले, शहरात कचरा, दुर्गंधी, नाल्या ओसंडून वाहू लागल्या, धूर, धूळ, प्रदूषण, प्रत्येक घरात आजार. भालचंद्र वाचनालय बंद, मेरुगिरी गार्डन बंद, थर्मल पॉवर प्लांट बंद, नटराज रंगमंदिर अर्धवट, वाचनालय अर्धवट, सावित्री नदीवरील बांधकाम अर्धवट, शादीखाना अर्धवट, शॉपिंग कॉम्प्लेक्स अर्धवट, जिजामाता उद्यानावर 4 कोटी खर्च, स्थिती मात्र दयनीय. उद्योग वसाहतींचं बाग, ठेकेदारांचं पार्किंग झोन बनलं. 120 कोटींचं अंडरग्राऊंड गटार योजना, पूर्ण फसवणूक. राजीव गांधी नगरमधील 120 घरं विकासाच्या नावाखाली उठवली, पण विकास शून्य. म्हणजे काय? फक्त भ्रष्टाचार, फक्त लूट. शिक्षणाचं काय? एकेकाळी नावाजलेलं कॉलेज आज कौटुंबिक राजकीय वर्चस्वाखाली अधोगतीत आहे. पालक मुलांना लातूर पुण्याला पाठवतात, बाहेरचे विद्यार्थी परळीत येत नाहीत आणि परळीचेच विद्यार्थी परळीत शिकत नाहीत. कायद्याचं काय? परळीचं नाव गुन्हेगारीमुळे बिहार सारखं होऊ लागलं. लोक स्थलांतर करू लागले. मटका, जुगार, दारू, नशा सगळ्यांवर मोकळं रान. नगर परिषदेकडे स्वतःचं हॉस्पिटल नाही. सरकारी रुग्णालयात 15 वर्षापासून MD मेडिसिनचा डॉक्टर नाही. हृदयविकाराचा झटका किंवा गंभीर रुग्ण आला तर अंबाजोगाईला जा इतकंच उत्तर मिळतं. परळीत उपचारच नाहीत. 15 कोटींचं अल्पसंख्याक वसतिगृह कचराकुंडी बनलं. कारण ना नीट शिक्षण ना रोजगार. 15 कोटींचा बुद्धविहार करणार या आश्वासनानंतरही जुना बुद्धविहार 5 वर्षापासून प्रतीक्षेत आहे. नवीन कुठेच नाही. आणि हे नेते, नाव मोठं लक्षण खोटं, बाहेरच्यांना दिखावा आणि स्वतःचीच कुकर्म लपवण्याचं धोरण. परळीचा विकास थांबला नाही, थांबवण्यात आला. पण आता हा अंधार संपवण्याची वेळ आली आहे. परळीच्या भवितव्यासाठी, परळीच्या स्वाभिमानासाठी, परळीच्या मुलांसाठी,
परळीच्या उद्योगांसाठी, परळीच्या स्वच्छतेसाठी, परळीच्या विकासासाठी. या नगर परिषदेवर पुन्हा